Hello guys, welcome back to my channel. After a long time, we are here for this food. So it's अगरबत्ती. ताई अगरबत्ती. No, I don't want. ताई पंचदीप अगरबत्ती एक तरी घ्या. No, I don't want. What's funny it is? मग दोन तरी घे. That is that. I don't want. पाहिजे अंदर घे. मी तर गेले उडत. अगरबत्ती. अगरबत्ती. So hey guys, आपण आज आलोय मुरबेळा गावात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी. तर मंडळी इथे बरीच गर्दी जमलेली दिसते. चला तर मग ह्यांचं शूट करून घेऊयात. आणि आज आपण आलोय मुरबेळा गावात. ओ मावशी, त्या शकुंतला मावशीचं घर कुठे आहे हो? कोल्हा तू मावशी एक तरी केस पिकलाय का बघ. आता ती बंदरा रजा जवान हूँ. घर कुठे आहे? हा तैनी सरळ सरळ मग वाकडी तिकडी वर तर आग्रे कसे करा मग रवी ये. हो आला. बायको बस. बायको बस म्हणजे आमचे पाशीन बसा खाली. लँग्वेज नमस्कार, मी दीक्षित देव. नमस्कार, मी धैर्यत आहे. ओय पाहुणे आले आणि काहीतरी थंडा बिंडा आणते ना. आणतय घ्या थंडा. थांब. पिऊन बघ काय लागतंय. काय आणलंय ते जिरू काय लागतंय. मला का माहित. ती मोठी मोठी पाहुणे आहेत बघ, सूटबूट घालून आले ना जिरू देतात. जिरू त्यांना पेरूया ना ज्यूस. या काय जिरू घेऊन आले. जा नेऊन ठेव. पप्पा मम्मी या खुर्च्या कवळल्या आहात. 250-300 रुपये असतील. 250-300 वाल्या खुर्च्या आहे. उठा पाहुण्यांना, उठा. या काय केलं. 250-300 वाले खुर्च्या असणे मोठे पाहुण्यांना पवडवे. त्यांची काय लायकी आहे का नाही. जाऊन सरपंचाकडच्या 5-5 हजार खुर्शांना जाया खास. दादा, मी काय म्हणतो, तुमचा पाहुणचार झाला असेल तर आम्ही थांबायचं की जायचं? नाही हो, आमचे काही नवीन पाहुण्याने ना आम्ही मस्ती करतात. उठा. भया. धन्यवाद. बोला आता काय घेतील. थंडा गरम. आय वॉन्ट टू कप टी. न काय बोली तू. मी कपटी. तू आमच्या घरावर माने कपटी आणताय. तू कपटी, तू या आई कपटी, तू या बापा कपटी, तू या का खानदानच कपटी. बिल हँडल आमच्या घरावर पालिशा करायला लागले. ओ मम्मी, शाला इंग्लिश मध्ये टी हाणतान काय ना तुम्ही दोघव्या जणी. शा पाहिजे ताई अंगने नुसती पालिशा करता बोगीस. ओ गॉड, व्हॉट अ फनी लँग्वेज इट इज. ओय न तुला नक्की गोड पाहिजे का फनी पाहिजे. कावल्याशी त्याच बडबडतय. तुमची अजून मस्करी चालूच आहे का. मामी नक्की थांबायचं की जायचं. तुम्ही भया आधी ती इंग्लिश बंद कर. बडबड कोणापासून. मॅडम शांत. तर मी काय म्हणतो, दादा तुम्ही सेविंग करता का? हा, शेविंग करा. मायनवरा विनोद गुडे पाहिजे आता न तर आठवड्याला. तू जाम बारी शेविंग करता. जाम चिकन अधिक मायनवरा. विनोद कुठे 1 नंबर सेविंग करतोय. अच्छा, तर विनोद कुडे या गावाचा सेव्हिंग ऑफिसर आहे का? ओ काका, विनोद गुडे सेविंग ऑफिसर नाही, त्यांचा दाढी आणि केस कापायचं दुकान आहे. ओ मम्मी, सेविंग म्हणजे दाढी न केस कापवे नाही. सेविंग म्हणजे पैशाही बचत करणे. का जाम शाने माझी बाई. पोरी कोणशी आहे. माय गुडनेस, व्हॉट अ फनी लँग्वेज इट इज. अगदी बरोबर बोलली तुमची मुलगी. सेविंग म्हणजे बचत. बचत का करायची, तर बचत केल्याने जेव्हा आपल्यावरती एखादा आर्थिक संकट येते, जेव्हा आपल्या पैशाची गरज लागते,
तेव्हा हीच बचत आपल्याला मदत करते. म्हणून सगळ्यांनी सेव्हिंग करायची हा. समजा तुमचे अहो कोणत्याही कारणात किंवा अपघातात जोखीम झाले तर तेव्हा एक पॉलिसी तुमच्या कामात येईल. म्हणजे काय, जर तुमचे पतिदेव एखाद्या अपघातामध्ये जखमी झाले, मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, मग हॉस्पिटलचा खर्च कोण करेल? तेव्हा आमची पॉलिसी तुम्हाला मदत करेल. तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्हाला फक्त 1000 महिने 10 वर्ष भरायचे. त्या 10 वर्षात आम्ही तुम्हाला 20 लाख रुपये देऊ. म्हणजे समजलं, तुम्हाला 10 लाखाचा फायदा होईल. समजा देव न करो तुमचे अहो देवाघरी गेले, मग तुमच्या कुटुंबाचं काय हो? तेव्हा आमची पॉलिसी तुम्हाला मदत करेल. म्हणजे कसं, जो तुमचा वारसदार आहे त्याला आम्ही डायरेक्ट 1 कोटी रुपये देऊ. 1 कोटी रुपये? हो. तू आता पॉलिसी काढतोय. तू माई मरवाईच वाट बघ. अच्छा, तुम्हाला तर ही पॉलिसी आवडली का? 1 मिनिट. हे बघा, घे गुंडा. आमचा पण माथाच भरून घे या. ठीक आहे, आपण फॉर्म भरून घेऊया. मॅडम कुठे आहेत? मॅडम मॅडम भाऊ, आपण इथे साईन करून घेऊया. धन्यवाद. आता निश्चिंत राहा, तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी आम्ही घेऊ. चला, तुमचा पॉलिसीचा फॉर्म आम्ही भरलेला आहे. धन्यवाद. थांबा. मा एक मित्र आहे, तुम्ही अच्छा. त्यांच्याकडे जातील का? हो. तो पॉलिसी काढीनच. अच्छा, मग त्याचं नाव आणि हर्षल तरे. आणि त्याचा नंबर हा दे. मॅडम लिहून घ्या. चला, ठीक आहे, निश्चिंत राहा. चला, येतो. हॅलो. नमस्कार. या बसा. काय माहित? हे कोण आले? तुम्ही हर्षल तरे का? हा, मीच हर्षल तरे. हो, ते तुमच्या हार्दिक नावाच्या मित्राने आम्हाला तुमच्या घरी पाठवलं. हा. मी काय म्हणतो, तुम्हाला पॉलिसी पाहिजे का? असले लांबणी ती पॉलिसी करवायला. या तर हुक्क्यारच्या पॉलिसी. तुम्ही काय हुक्क्यारच्या पॉलिसी करता? आमच्या पप्पा तारीख बोटीत जाऊ दाखरा. हो, तसं नाही. पॉलिसी म्हणजे काय माहित आहे का? तर तुम्हाला काय करायचं माहित आहे का? तर तुम्हाला महिन्याला 1000 रुपये 10 वर्ष भरायचे आहेत. आणि मग तुम्हाला आम्ही 20 लाख रुपये देऊ. म्हणजे काय, 10 लाखाचा फायदा. मुख्यमंत्री लाडक्या बहिण्या आम्हाला पैसे देतात ना, आम्ही तुम्हाला देऊ? एक काम कर, यांना शापाने दे आणि जेवण दे. मी चालू ताड पिऊया. तुला आहे काय कामधंदा आहे? चला, मग आपण येऊया. चला, येतो. धन्यवाद. हॅलो. चित्रगुप्ता, या काय वेळा दिखता लगडला का नाही तुला? हा, मी काय म्हणतोय, हे मुरबे गावान आपल्या महिन्याला 4-5 फेऱ्या होतानच. पहिला प्रत्येक म्हणजे पाड्या ती काय नाही काय होतंयच महिन्याला. तर माझी इच्छा होती, हे मुरबे गावावर खोली घेऊन येलो बरा पडेल. म्हणजे 10 ते बाई ती इच्छा आहे. आता काय करू माहिती का? हे गुलटे मोठ्या खोल्या, निस्त्या खोल्या, त्याला रगे द्या. त्याची घरात घेऊ. पाड्यापासून ते मांगलवाडी पर्यंत अख्खे पाड्यानं गल्ली माना रस्ता पाथात. मी काय म्हणतोय, आता हे गावान कोणची पावती फळ्यात आपल्याला? मला वाटतं ही कामिना की घ्यावी लागेल. पावती घ्याव्याच लागेल.
आता 6 महिना चालू आहे ही पावती फाय लोकांची भाजी वांधू होती. हा बरोबर मी चुकला. तर ही फक्त काय ही बघ ही आता मी ही फक्त 16 दिवस लास्ट 16 दिवस ही हिला घ्याव्याच लागेल. बाई काय हा जॅट मग घेऊन आल्या तिला. बाई वो पाणी डान्स नाता आहे तो. बाई तर नुसती बोलाडी आहे की बक्कम हाय. ये बाई ये होड म्हणा न कोई चालविली ए होड काय सारे म्हणजे तुला खाली मालकी जात्र. ए कोई चालविली ओ मागची वासवना वासवना ए होड म्हणा. हैला बोलाडे हारका दडफड दडफड करू नको. हैला तुला कोण बघिणार नाही. तू सबनानं बघीन तू कवडीवर फण्या केल्या तरी कोणला काय का जाणार नाही. त्यासाठी मा मंगारी सर मी नेत हे उगास. ए न माय पोरा बालांचं काय त्यायात विचार कर. एक आहे 3 वर्षही न एक आहे 5 वर्ष आहे त्यांचं काय होवे. पोरा बाळाचा विचार कर. एक कवडं 3 वर्षाने एक 5 वर्ष या जाम जास्त जागरण केलं वाटतं तुम्ही. ती पोरा का वाढती कांगरटा ती त्यांचा काय होवे केलाय. ए चित्रगुप्त ही पोरांचा भविष्य बघ रे काय हाय तो. हेलो ये बांधात बापा की किस कापिता ओटीपी आला तो दे रे. हा हे पोराचा कळ आहे माहिती का. 1 मिनिट थांब. ही दोन्ही पोरानं ना त्यांची मम्मी हलत्याल ते जोडव्या लागली जा. माई पोरांची नवीन मम्मी म्हणजे मायेकडचा बिजा लगीन करीन. अधिक बनावट माणूस मी काय न बघितलं. मानांगवे मैं तेरा राम और तू मेरी सीता. मैं तेरा राम और तू मेरी सीता. ये मेरे दिल में और भी कुछ नहीं रहता. हा लढताय तो कळण्याने बिजा लगीन काय का हाय का नाही. हा कवडा की बी सारू पाशा हे गाबोली काढवे. गाबोली फक्त 200 रुपये किलो. हिला नेता नरकान गाबोली काढून काढतो हुक मिठाई हुकत मी. चलो किस ए कोई चालविले. अरे आमच्या गावात नारली पौर्णिमा आहे सण न तू कोई चालविले म्हणा. असना स्टॉप वर एवढ्या बायक्यात त्यांना घेऊन जावे तर तुला मिस काय पाहिजे. कापर ते आहे कोणत्या बायक्यात माहीत आहे. त्या जट हाटीला नाही. त्यांचं आयुष्य अजून जाम आहे न ते बिसारे कष्टाला. त्यांची जेव्हा वेलियन तेव्हा मी त्यांना नेल. आता तू ठामपणे करू नको. चलो किस्मा बंगरावी. चल तू ये इंद्र देवाला नाव देत बरोबर. हाय दीक्षित ल बरं आहे ना. बरं आहे मी नाही बघितला स्टेटस ठेवील ना तू. मी सियू सासरे बुवा माझ्या सासरा मेला एडवनचा. हे जाम दवाखाना फिरविलं. कोणताच दवाखाना होला. एकूण एक केला. स्वतः अंगूच नको पण काय शेवटी मरव्या तो मेलास. माझ्या हऱ्याकडच्या काहीच टेन्शन नाही के त्याही पॉलिसी होती. अख्खा पैसा रिटर्न भेटला. माया हाला पिव्यास जाम मजा त्याही. एक नंबर. त्यासाठी मी एक काम केला. लगेच जाऊन पॉलिसी काढली. आता तू काम कर. तू पॉलिसी काढून घे. नाही आमच्याकडे 2 आलत एजंट. त्यांना दारलं शहाणं पाणी देऊन जे उडून. यू पॉलिसी काढून यू यांच्या घरा 1 वर्ष आधी एजंट पाठविल तर त्यांना जेवढीला पाठविला नाही यू पोहायला गाडी पिवे. बरोबर बाबा पहिले पोहायला ताडी. बरोबर आहे तुझ्या. आता मला काय वाटतं माहित आहे. विराट कोहलीला सांगेन ना तू पॉलिसी काढतोच काढेन नाही तर मानानं वाटेल काढतोय. आता काय बोलला काही ताडी पहिले तुम्ही दोघं काहीतरी करा. माया हर आमेलाय मी नाही गेला तो उठव्या पाली सांगू मी तुला. होय काय ग गेली साठव जा म्हणा. कावापासून शाया टुलपालाय न दूध जास्त टाक न एलची न थोडा थोडा का. हा ठेवी काय आधी हलता मारून दे. अरे असते हलता मारी तर स्लो मोशन म्हणी
दर्यामध्ये पाणी बुडेल न हुके तरी पण ते बाहेरून होणार. अडे देतो हलता बाहेरून का हे काढत मी शिकले तुला. तो ओंकारचा होय तो का हे सिक्स मारतय बघ झाला का नाही कवडा साप. तो मिनेश भाऊ तो का हे सुपला शॉट मारतय बघ झाला का नाही साप. तो हार्दिक मुंगे तो का हे सिक्स मारतय झाला बघ कवडा झाला साप. हा झाला चकाचक. टेबला खाली न कुर्शा खाली मातीत आहे सर न बोटा बांधता आहे बावर का आहे बावर. ओय नको लय उरफाटी बोलते ग तू आई बापांनी आज का शिकलंय तुला. जायचं करा तुला काय वाटत ना बोलवायला. मी माया आई बाबा एकावर होडून आली न तुझ्या जोडीला पालून लागीन लावीला न मी माया पाहाला लापाच्या बद राखी बांधित आहे न तू ये प्रेम हांडी मी माया गाय बाबा न तुझ्या जोडीला पालून लागीन लावीला. आपण बरोबर केला कारण एकदा नाही दोनदा नाही तीनदा ईबीसी बापाला वर धरलं पण मानला नाही या बापा. कारण माया साधा घर होता ना पावसाला म्हणी घर गलवे पण या बापान माया साधा घर बघितला पण माया जिगरनं बघितला लिया हातांचा कर्तृत्वानं बघितला. पण तू मना साथ दिली पावसाला व सैसा नाको लोक कवडं मानता म्हणा कारण मी हुकान धरते न एक ना ट्रिप चुकवी अटे ये भोगी सैला 12 वर्षां घर टकाटक केला स्लॅब टाकीला पीओपी केला लाद्या लाविले ना आपले घरा खावे पिवे कमी नाही न बराबरच मावरा न मटण चिकन तर चालूस. तू तर वाटोपल्यानं जाऊच नको ना कामार MIDC मध्ये तर जाऊच नको. तुला माहित आहे ना मला कवडी क्रिकेटची आवड आहे. क्रिकेट खेळल्याशिवाय मला समाधान न वाटय. क्रिकेट मेरी जान है. तुई जी गरबादून असं मी ते जडीला पालून लागीन लावीला. हा आठा करला तुम्ही दोघेही फॉल लागीन लागलाय. मम्मी तू मामा घरी खिडकीने उडी मारून पळाली. पप्पा तू मम्मी मागे हार घेऊ तर तुमच्या दोघांच्या मागे बाबन पळा. बांगणा तुम्हाला दोघीला तुमचा लागेल लाविला. तुम्हाला कडं सावधान मंडळी रुपया टेटावून घेऊन जावा. ठीक आहे साठेव जा. हे तुला काही का माहित पडला. पप्पा मोबाईल वर सबन कळतं युट्यूब न इंस्टा न वरती स्टेटस वरती मोबाईल वर बघितला. काल जाऊन दे त्या. पप्पा आपल्या घरा नवीन टीव्ही घेतला 4 व्हीलर घेतली न बाईक घेतली तरी माझे मित्र मला का वाटत पेढा खावा दे पेढा आणले का. हे घे पेड तू 500 मित्रांना दे न त्यांना हांग आमचे घरा नवीन 4 व्हीलर नवीन बाईक यो असना मोठा टीव्ही घेतला त्याला तुमची नजर न लागल्या पाहिजेत. आमच्या पप्पा असला मोठा आमचा पप्पा बँकेची लोन काढून यो असला मोठा टीव्ही घेतला बाईक घेतली न 4 व्हीलर घेतली. त्या बोलता काय खपू नको न तुला सांगितलं त्या कर्जाने. हे नाटे आज इंडिया वर्सेस हे साऊथ आफ्रिका फायनल मॅच आहे मला मॅच लावून दे. अक्का देतो यो बघ टीव्ही वर मॅच चालू मी पेढा देऊन आलो. हे अटे ने आज मॅच आहे बरोबर 100% जिंकेन हे मला वाटतंय कारण मॅच मी बघायला लागलाय. तर सेलिब्रेशन साठी फटांगला लागतील कडक वाजल्या पाहिजेत. एक न फटांगला पुष्का लिंगायला पाहिजे. पहिला फटांगला मी फोडीन ना अख्ख तू पहिला कोण फोडीन तू ना बाकी सबन. शाबाश 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 अक्षर पटेल वाचता काय नाही विकेट घे क्लासेसचा याला नाही मारून देऊ. बरोबर आहे शाबाश अरे बाबा भेटलाय ते टाकून काम
काय ग तुला शाल नाही बघ हॅलो मग काय ग मग तू आहे का पण उठ ना दादा मला तू आता सणाच्या मागे लागलेला करायचा राजा तू माझ्या बघिता गेला करायचा राजा राजा उठ ना बघ ना काय सूर्यकांत पकडली शाबास शाबास या काय घेतली आता आपण जिंकली रे हे पप्पा या काय नाही सुमारला उठ बघ तुझ्या काही काय घेतले तूच तो बोलित होता पहिला फटाकला तू घोडीन सबंधी उठ या काय नाही सुमारला उठ ए मेले तुझ्या बाबा मेलाय मग तुला मॅच पडलाय पप्पा त्यांना तुझ्या पोरालाय बघ ना राजा 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 उठ ना राजा उठ ना राजा ती लडकी आली आली बघ ना रामा 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 उठ ना मी आहे बघ ना रे राजा तू पोराला रदावट का शिकवला गेला रामा 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 उठ ना पोराला बलगरचे जालीनं टाकीलं टाका राजा राजा एवढा जीव नाही का होता राजा हौशे ग हौशे त्याला काय लढाय पहिले तो माया डुप्लिकेट ओरिजिनल अटाय बट तू आई बापां काय शिकविलाय का नाही राजा राजा उठ ना बघ ना अंग गावलो गेलाय राजा दादा दादा मी तुझी राखी घेऊन आली आहे दादा तू राखी घेऊन येत नाही का मुख्यमंत्र्यांनी 3000 रुपये दिले आणि ते नाही का पाहायला बघी नाही यो बापा मेला फटांगला फोडता वेळा वेळा राजा तुझ्या पोराला रदावट का शिकवून गेला रामा विकेट उठलं अरे प्लेस करता करता विकेट पडला तुझ्या अरे उठलं सिक्स मारला ना आता कोण मारेन रे ए पाकुल्या उठलं निघलाय का काय राजा तुझ्या मित्राला ना बघ ना रामा रामा तू बंदरार दिला का रे राजा ए मित्रा तुला अगरबत्ती आवाज पाहिजे होता ना या बघ ना सुगंधी अगरबत्ती आणले मित्रा रामा तुला पिंडर दी भेटना बोला देव का रामा तू ओढून गेला का रे राजा मित्रा तू कहे कॅश घेवे रे एकदा कॅश घेऊन दाखव ना घेतली का नाही कॅश दे टाली दे बापा मेला टाल्या कॅश देतोय लढून मित्रा तू वहिनीला कवा कामार नाही धाडली कवा खाडीन नाही धाडली न उपल्याला तर धाडलीच नाही आता तिया काय होऊन रे माया रामा बाबा नाना हांगण गेला का राजा रामा आता मला कोण बघेल अगं वहिनी मी बघीन तुला मी हाय मला बघेल ओ हेतन मी लाडताना तुझ्या काय बोटात दुखताय माया नवरा मेला का तुझ्या नवरा मेला ओ राडे कोण रडतोस राजा उठ ना माये सोने राजा तू बँके आलो ना राजा का ओढून गेला रामा ए थांब तू बायको आता काय बोलली बँकी हप्ता काढल्या लोन काढून हप्ता पैसे नाही मिळत तर तू त्या बँकिंग काय ना पैसे ठेवलं आणि असला घर बांधिला तर मार उपकार केलं घर बांधिला तर हा नाही काही मेडिक्लेम इन्शुरन्स काही काढलंय का नाही आलत दोघ जण शापानी देऊन जे उंडारला घरा
तिला काय ना बरोबर अग्रे असाय तू चल आता तुझ्या मेडिक्लेम मी कसं बोलते निवून सॉरी यमराज, चुकी झाली. यमराज एक विनंती करू का? फक्त मला 2 दिवस जीवदान दे बस. हा. माई मी इन्शुरन्स पॉलिसी काढून घेत आहे, तुला चालेल ना? तू का मान यार का वेळा का समजलाय हा चलो जास तुझे काढतं का बोली मी आता वरती नेऊ चल. हॅलो, बघितलं मंडळी, आजचा समाज ह्याच्यामध्ये की बचत करण्याची सवय दिसून येत नाही. आजचा समाज फक्त खा प्या मजा करा आणि घर चकाचकीत करा ह्याच्या मागे लागलेला आहे. पण जेव्हा एका कुटुंबामधील कर्ता व्यक्ती निघून जातो तेव्हा त्या कुटुंबाची हालत अशी होते. त्यांच्या मुलांचं, त्याच्या पत्नीचं, त्यांचं आयुष्य धोक्यात येतं. त्याच्या मुलांचं भविष्य हे संकटात येतं. म्हणून की ह्याच्यानंतर की जी आठवण पडते ती म्हणजे बचतीची. म्हणून मित्रांनो, बचत करा. ह्या नाटकातून आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न केला असं. कारण बचत आहे तर जीवन आहे. जर बचत केली तर तुमचं आणि तुमच्या मुलांचं आणि पत्नीचं आयुष्य संकटात जाणार नाही. त्यांचं आयुष्य देखील सुखरूप राहील आणि तुमचं देखील सुखरूप राहील. म्हणून पॉलिसी काढा, आरोग्य विमा घ्या, जीवन विमा घ्या आणि स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सावरा. शेवटी इतकंच म्हणेल, कोळी राजा जरा बचत कर, कोळी राजा जरा बचत कर. धन्यवाद. आणि तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून आले त्याबद्दल धन्यवाद. झालं का तुमचं नीच पुरली की